पुस्तकाचे नाव सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड. श्रीमंत माणसं दोन्ही गोष्टींचा विचार करतात. गरीब माणसं ही किंवा ती असा विचार करतात. श्रीमंत माणसं अमापतेच्या समृद्धीच्या जगात जगतात. गरीब माणसं सीमाबद्ध जगात जगतात. दोघांचं भौतिक जग एकच असतं, पण बघण्याच्या दृष्टिकोनात जमीन अस्मानाचा फरक असतो. गरीब आणि मध्यमवर्गीय माणसं अभावामध्ये जगतात. मिळालं ते एवढंच आहे, पुरेसं कधी मिळत नाही आणि हव्या त्या गोष्टी कधीच मिळत नाहीत, असा त्यांचा विचार करीत ते जगत असतात. हव्या त्या गोष्टी तुम्हाला निश्चित मिळू शकतात, जरी तुम्हाला जगातील सगळ्या गोष्टी मिळू शकणार नाहीत. पण मला वाटते तुम्हाला खरोखर जे हवे आहे ते तर नक्कीच मिळू शकेल. तुम्हाला यशस्वी करिअर हवंय की कौटुंबिक सौख्य? दोन्ही? व्यवसायाकडेच लक्ष द्यायचंय की मौज-मजा करायची आहे? दोन्ही? तुम्हाला पैसा हवाय की सार्थकता? दोन्ही? तुम्हाला पैसा कमवायचा आहे की आवडीचं काम करायचंय? दोन्ही? गरीब माणसं कोणती तरी एक गोष्ट निवडतात. श्रीमंत माणसं दोन्हीही गोष्टींची निवड करतात. श्रीमंत माणसांना माहीत असतं की थोडीशी कल्पकता दाखवली तर तुम्हाला दोन्ही जगातल्या सर्वोत्कृष्ट गोष्टी मिळू शकतात. तुमच्यासमोर जर हे का ते असा प्रश्न पडला तर दोन्ही कसं मिळतील याचा विचार करा आणि हा विचार तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तो तुम्हाला अभाव आणि सीमित जगातून संभावनेच्या आणि समृद्धीच्या जगात घेऊन जाईल. हे तुम्हाला हव्या त्या गोष्टीबाबतच असते असे नाही, तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबाबत खरं आहे. आमचा एक सप्लायर आहे. आमच्या करारामध्ये नसलेला काही खर्च आम्ही द्यावा असं त्याचं म्हणणं होतं आणि माझं म्हणणं होतं की त्याचा विचार त्यानं करावा. मी नाही. जास्त झालेला खर्च त्यानं सहन करावा. मी नाही. त्याच्याशी नवीन करार करण्यात मला रस आहे आणि आधीचा करार काटेकोरपणे पाळण्यातही रस आहे. माझ्या गरिबीच्या दिवसात जर असा प्रश्न माझ्यासमोर आला असता तर करारानुसार मी एक पैसाही त्याला जास्त दिला नसता. मी त्यालाच सप्लायर म्हणून कायम ठेवणार होतो, पण कदाचित आमच्यात वाद झाले असते. पूर्वीच्या काळात असा वाद झाला असता तर त्यात कोण जिंकेल, मी का तो, असा प्रश्न मला पडला असता. पण आता मी दोन्हींचा विचार करायला शिकलो आहे. सप्लायरला जास्त पैसे द्यावे न लागता त्याला खुश कसं करता येईल याचा विचार करायला शिकलोय. थोडक्यात म्हणजे मला दोन्हीही हवं आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. काही दिवसांपूर्वीच मी एरिझोनामध्ये एक व्हेकेशन होम विकत घ्यायचं ठरवलं. ज्या विभागात मला घर हवं होतं तिथं मी सगळी घरं पालथी घातली. तिथल्या प्रत्येक रिअल इस्टेट एजंटनं मला सांगितलं की या भागात 3 बेडरूम आणि एक स्टडी रूमचं घर हवं असेल तर $10 लाखांवर द्यावे लागतील. त्यापेक्षा कमी किमतीत ते घर घ्यावे असा माझा हेतू होता. अशा परिस्थितीत काही जणांनी आपली अपेक्षा कमी केली असती किंवा आपलं बजेट वाढवलं असतं, पण मी माझ्या मतावर ठाम होतो. काही दिवसांनंतर मला फोन आला की मला हव्या त्या भागात आणि हव्या त्या बजेटमध्ये घर मिळतंय. त्या घरमालकानं $2 लाख किंमत कमी केली आहे. दोन्ही मिळवण्याच्या इच्छेची शक्ती किती असते याची मला प्रचिती आली. मी माझ्या आई-वडिलांना सांगून टाकलं होतं की एखाद्या नावडत्या कामात मी गुलामासारखं राबणार नाही. जे काम मला आवडतं त्यातच मी श्रीमंत बनून दाखवीन. त्यांची प्रतिक्रिया सर्वसाधारण अशी होती, "तू तुझ्या स्वप्नाच्या जगात जगतोय. जीवन म्हणजे फुलांची सेज नाही. व्यवसाय हा व्यवसाय असतो आणि मजा ही मजा असते."
आधी तुम्ही पैसे कमवा आणि मग थोडा वेळ उरलाच तर मजा करा. मला आठवतंय मी यावर विचार केला. मी जर त्यांचं ऐकलं तर मला त्यांच्यासारखं जगावं लागेल, पण मला तर दोन्ही हवंय. हे अवघड होतं का? अर्थातच 1-2 आठवडे नावडते काम मला केवळ पोट भरण्यासाठी आणि घराचं भाडं देण्यासाठी करावं लागत होतं. पण दोन्ही मिळवायची इच्छा मी काही सोडली नाही. माझ्या नावडत्या धंद्यामध्ये मी जास्त दिवस टिकलो नाही आणि शेवटी माझ्या पसंतीचा व्यवसाय करूनच श्रीमंत झालो. असं होऊ शकतं हे मी आता म्हणू शकतो. आज मी मला पसंत असेल तेच काम करतो आणि चांगली गोष्ट म्हणजे हेच मला दुसऱ्यांना शिकवण्याची संधी पण मिळते. दोन्ही मिळवण्याचा दृष्टिकोन पैसे मिळवण्याच्या बाबतीत जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढा इतर कोणत्याही बाबतीत नाही. गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांना वाटतं की त्यांना पैसा आणि जगातल्या इतर गोष्टी यापैकी एकाची निवड करायची आहे, म्हणून मग ते बाकीच्या गोष्टींच्या मानाने पैसा एवढा महत्त्वाचा नाही, असं दुबळं समर्थन करायला लागतात. एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो, पैसा फार महत्त्वाचा आहे. तो इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा महत्त्वाचा नाही, असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. तुमचा हात महत्त्वाचा आहे की पाय की दोन्ही? पैसा म्हणजे वंगण आहे, त्यामुळे तुमचं आयुष्य न कुरकुरता सुरळीत चालतं. पैशामुळे स्वातंत्र्य मिळतं, जे हवे ते विकत घेण्याचं स्वातंत्र्य, आपला वेळ आपल्या मर्जीनुसार घालवण्याचं स्वातंत्र्य. पैसा जीवनातल्या चांगल्या गोष्टींचा आनंद घ्यायची संधी देतो आणि शिवाय इतरांना मदत करण्याचीही संधी देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाती पैसा असल्यामुळे पैसा नाही म्हणून काळजी करण्यात आपली शक्ती वाया जात नाही. आनंदही महत्त्वाचा आहे. या बाबतीत सुद्धा गरीब आणि मध्यमवर्गीय नेहमीच गोंधळात पडतात. पैसा आणि आनंद ह्या परस्पर गोष्टी आहेत, असं त्यांना वाटतं. एकतर तुम्ही श्रीमंत असता किंवा आनंदी असता, अशी एक त्यांची समजूत असते. स्पष्ट सांगायचं तर इतकं वाईट प्रोग्रॅमिंग दुसरं कुठलंही नसेल. जे सगळ्या बाबतीत शब्दशः श्रीमंत असतात त्यांना माहीत असतं की आपल्याजवळ दोन्ही हवेत. हात आणि पाय दोन्हींची गरज असते, तशी पैसा आणि सुख या दोन्हींची आपल्याला गरज असते. तुमच्याजवळ केकही असायला हवा आणि तो खाताही यावा. इथं सुद्धा श्रीमंत आणि गरीब व मध्यमवर्गीय माणसांमध्ये फरक आहे. श्रीमंत माणसांना खात्री असते की आपल्याजवळ केकसुद्धा असावा आणि तो खातासुद्धा यावा. मध्यमवर्गीय माणसं विचार करतात की केक खाल्ल्याने वजन वाढतं, म्हणून त्यातला थोडासाच हिस्सा खायला हवा. केक खाण्याच्या आपण लायकीचे नाही असं गरिबांना वाटतं, त्यामुळे ते डोनेटची ऑर्डर देतात आणि त्याच्या मधल्या छिद्राकडे बघत आपल्याजवळ काहीच का नसतं असा विचार करत बसतात. मी विचारतो, तुमच्याजवळ केक असेल आणि तो तुम्हाला खाता येत नसेल तर त्या केकचा काय फायदा? त्याचे तुम्ही करावं तरी काय? तो काय काचेच्या कपाटात ठेवून फक्त बघण्यासाठी ठेवायचा? केक तर खाण्यासाठी आणि त्याची मजा लुटण्यासाठीच असतो. माझ्याजवळ जास्त आहे याचा अर्थ कोणाजवळ तरी कमी आहे असा गैरसमज असणारे हे किंवा ते या चुकीच्या विचारसरणीत अडकतात. हा गैरसमज भीतीवर आधारित आणि स्वतःला अपयशी बनवण्याच्या प्रोग्रॅमिंगपेक्षा दुसरं काही नाही. जगातली सारी दौलत श्रीमंतांनी आपल्याजवळ गोळा करून ठेवली आहे
आणि त्यामुळे इतरांसाठी काहीच शिल्लक नाही, हा समज अगदी मूर्खपणाचा आणि हास्यास्पद आहे. याचा एक अर्थ असा होतो की जगामध्ये पैशाचा पुरवठा सीमित आहे. मी काही अर्थशास्त्रज्ञ नाही, पण रोज नवीन नोटा छापताना मला दिसत आहेत. त्याचा पुरवठ्याशी काही संबंध असेल असं वाटत नाही. तर आजपर्यंतचा सगळा पैसा श्रीमंत लोकांनी दाबून ठेवला असं जरी गृहीत धरलं, तरी उद्या अब्जावधी नाही तरी करोडो नवीन नोटा येतच राहणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे असा सीमित विचार करणाऱ्यांना हे समजत नाही की तोच पैसा पुन्हा वापरता येतो आणि त्याच्यामुळेच त्याचं मूल्य प्रत्येकासाठी वाढत आहे. मी एक उदाहरण देतो. हे मी आमच्या सेमिनारमध्ये नेहमी देत असतो. 5 जणांना मी आपल्याबरोबर एक वस्तू घेऊन स्टेजवर बोलवतो. त्यांना वर्तुळाकार उभं करतो. मग मी एकाला $5ची नोट देतो आणि शेजाऱ्याच्या माणसाकडून त्यांच्याजवळील वस्तू विकत घ्यायला सांगतो. समजा त्यानं पेन विकत घेतला. आता पेन विकत घेतला. आता पहिल्या माणसाजवळ पेन आहे आणि दुसऱ्याजवळ 5ची नोट आहे. दुसरा माणूस ती नोट घेऊन तिसऱ्या माणसाकडून एक क्लिपबोर्ड विकत घेतो. तीच नोट खर्च करून तिसरा माणूस चौथ्या माणसाकडून एक वही विकत घेतो. तुमच्यासमोर सगळे चित्र स्पष्ट झालं असेल आणि तुम्हाला माझा मुद्दा समजला असेल. नोट तीच असते, पण प्रत्येकाजवळ आल्यावर तिचं मूल्य वाढत जातं. त्या नोटेचं मूल्य 5 जणांच्या समूहासाठी $25 होतं. त्या $5च्या नोटेचं मूल्य कमी होत नाही, तर ती नोट सतत फिरत असते आणि तिचं मूल्य प्रत्येकासाठी सतत वाढतच असतं. गोष्ट अगदी सरळ आहे. पहिली गोष्ट, पैसा कधीच संपत नाही. तोच पैसा वापरून तुम्ही हजारो लोकांशी पुन्हा आर्थिक व्यवहार करू शकता. दुसरी गोष्ट, तुमच्याजवळ जितके पैसे जास्त असतील तितके वर्षानुवर्षे त्याच पैशाचं तुम्ही हजारो लोकांशी व्यवहार करू शकता. म्हणजेच इतरांजवळही मूल्य वाढवण्याची शक्यता वाढत जाते. हाच विचार हे किंवा ते च्या विचाराविरुद्ध आहे. उलट जेव्हा तुम्ही पैसा दुसऱ्याला देता तेव्हा त्याचं तुम्हाला मूल्य मिळतं आणि घेणाऱ्यालाही त्याचं मूल्य मिळतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला इतरांची काळजी वाटते आणि त्यांना त्यांचा हिस्सा मिळावा असे वाटते, तर श्रीमंत होण्यासाठी जे हवे तेच करा. म्हणजे तुम्ही तुमच्या सभोवती जास्त पैशांचा प्रसार करू शकाल. यामुळे तुम्ही दयाळू, प्रेमळ, दुसऱ्यांची काळजी घेणारे, दानशूर आणि आध्यात्मिक व्यक्ती आणि शिवाय अत्यंत श्रीमंत आहात असा तुमचा यामुळे लौकिक होऊ शकतो. पैसा ही वाईट गोष्ट आहे. श्रीमंत झाल्यावर तुम्ही फार चांगले राहणार नाहीत किंवा तुमचं पावित्र्य कमी होईल असा गैरसमज तुमच्या मनात आहे, तो पूर्णपणे काढून टाका. हा अगदी पूर्णपणे चुकीचा समज आहे. नुसता तुम्ही दरिद्रीच राहाल. मित्रांनो, दयाळू, उदार आणि प्रेमळ असण्याचा आणि तुमच्या पाकिटात किती पैसे आहेत याच्याशी काहीही संबंध नाही. त्याचा संबंध तुमच्या मनात काय आहे त्याच्याशी आहे. पावित्र्य आणि आध्यात्मिकता याच्याशी तुमच्या बँकेच्या खात्यात किती पैसे आहेत त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्याचा संबंध तर तुमच्या आत्म्याशी आहे. पैसा वाईट असतो हा विचार एक प्रकारे हे किंवा ते
विचारसरणीचाच प्रकार आहे जे अगदी वाईट प्रोग्रॅमिंग आहे आणि ते आनंद आणि यश मिळवायला अजिबात मदत करत नाही. हा विचार तुमच्या सभोवतालच्या माणसांनाही मदत करत नाही. मुलांना तर नाहीच. तुम्हाला चांगला माणूस बनायची तीव्र इच्छा असेल तर कमीत कमी इतके तरी चांगले व्हा की पुढल्या पिढीला कमकुवत बनवतील अशा तुमच्या समजुती ज्या तुम्ही नकळत बनवल्या आहेत त्यांचा संसर्ग पुढील पिढीला लागू देऊ नका. तुम्हाला कोणत्याही मर्यादा नसलेले आयुष्य जगायचं असेल तर हे की ते असा विचार करणं सोडून द्या आणि दोन्ही कसं मिळेल याचा विचार करा.